विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण बनकर. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या वतीनं नुकत्याच प्रकाशित झालेल्या पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 या पदांच्या 2795 जागा आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदाच्या 311 जागांसाठी नुकत्याच जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यासाठी अर्ज देखील केलेला आहे. आणि महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं तुम्हाला कुठेतरी एक मार्गदर्शक व्यासपीठ असावं या हेतूनं आपण या MPSC मिशन MPSC या 2 व्हॉट्सअप ग्रुपची आपण निर्मिती केलेली आहे आमच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या पुढाकारातून. सगळ्यात पहिल्यांदा मी माननीय कुलगुरू महोदय यांना, हे आमचे प्रेरणास्थान आहेत डॉक्टर नितीन पाटील सर, की नेहमीच विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं, प्रोत्साहन आम्हाला लाभत असतं. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचे माननीय संचालक शिक्षण आणि अधिष्ठाता डॉक्टर शिरीष उपाध्ये सर, तर यांचंसुद्धा नेहमीच आम्हाला पाठबळ मार्गदर्शन लाभत असतं. तेव्हा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ मार्गदर्शनपर माहितीचं संप्रेषण करण्याच्या अनुषंगानं आपण केलेलं आहे आणि आपण सगळे या दूरस्थ प्रणालीद्वारे जोडले गेलेलो आहोत. मित्रहो, आज योगायोगानं 20 मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे पशुसंवर्धन विभाग आहे त्याचा स्थापना दिवस आहे आणि ज्याचा तुम्ही पुढे जाऊन एक महत्त्वाचा घटक बनणार आहात, त्या यंत्रणेचा घटक बनू पाहत आहात. आणि म्हणूनच विद्यापीठामध्ये आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचं शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या, पशुधनाच्या बेटरमेंटसाठी आपल्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. आणि शासकीय स्तरावर पशुपालक लोकाभिमुख अशा पद्धतीचं आपलं ज्ञान, आपलं अस्तित्व आपल्याला या दोन्ही पदांच्या मार्फत अवतरित करायचं आहे. तर मुळात सगळ्यात पहिल्यांदा याची भूमिका आपल्यासमोर मी मांडली आहे. आणि तुम्ही जे काही ज्ञान कमावलेलं आहे त्याचा वापर फील्डमध्ये जेव्हा करणार, वेगवेगळ्या भूमिकांमधून वेगवेगळ्या ठिकाणी, तर नक्कीच तुम्ही विद्यापीठाचा आरसा आहात. त्यामुळं उत्तम अशी पशुसेवा आपल्या हातून घडो या दृष्टीनं अतिशय चांगली सुवर्णसंधी आपल्याला लाभलेली आहे. आणि पशुधन आणि पशुपालक यांच्या सेवेशी विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध आहे. तेव्हा या दृष्टीनं आपण थोडीशी प्राथमिक चर्चा अशी करूयात की मुळात आपल्यामध्ये काही संभ्रम जरूर आहेत की 2795 जवळजवळ 2800 जागा आहेत, एवढे उमेदवारसुद्धा आहेत की नाही ही शंका. आणि त्यामुळे नेमकं आयोग ही मुख्य परीक्षा घेईल का थेट मुलाखत घेईल का दोन्ही घेईल, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. मित्रहो, परीक्षा पद्धती कुठलीही असू द्यात, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली मानसिकता ही पक्की करायची आहे की परीक्षा पद्धती थेट मुलाखतीच्या माध्यमातून असो का स्क्रीन टेस्ट प्लस इंटरव्ह्यू म्हणजे मुख्य परीक्षा, चाळणी परीक्षा आणि मुलाखत अशी दोन्ही स्तरातून असो, आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीनं स्वतःचं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला तयारी करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ग्रुपवर आपण अभ्यासक्रम मांडलेलाच होता, दिलेला होता की मागील 2-3 वर्षांच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या त्याच्या अनुषंगानं सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी आणि माहिती अधिकार हा एक घटक असतो, आणि दुसरा म्हणजे आपण जे तांत्रिक विषय वेगवेगळे शिकलेलो आहोत त्या तांत्रिक विषयाचा एक संच. तर अशा एकूण 100 प्रश्न म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न, अशा अनुषंगानं 200 मार्कांची परीक्षा आणि मुलाखत ही 50 गुणांची. अशा पद्धतीनं ही परीक्षा पद्धती आपली होत असते. आपल्याला वेगवेगळ्याचे कट ऑफ दरवेळेस माहिती आहेत. मुलाखतीसाठी किमान 21 गुण असणं अपेक्षित आहे. तर मित्रहो, या परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी आपण काही मागील वेळेस जे काही परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपण शेअर केलेल्या आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे घटक असतात की जे आपल्याला
एखाद्या जे काही आपण 17-18 वेगवेगळे विषय शिकलेलो आहोत त्या विषयातले जे महत्त्वाचे टॉप कोर एरियाज कुठले आहेत त्याबद्दल आपल्याला निर्देश करतात. आणि म्हणून आपण सुद्धा अभ्यास करताना, अभ्यासाचं नियोजन करताना आपले जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचं सब्जेक्ट वाईज काही हॉट केक ज्याला म्हणूयात आपण, काही ज्वलंत विषय असतात, काही प्रायोरिटीचे विषय असतात, तर ते आपण त्याची लिस्ट आऊट केली पाहिजे, त्याच्याबद्दलची यादी आपण आपल्या संग्रही ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला या अभ्यासाचं नियोजन करायला सोपं होईल. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सजेस्ट सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा. कुठून तरी आलेल्या व्हॉट्सअप PDF वरून, झेरॉक्सवरून. आता ही काही ग्रॅज्युएशन किंवा ही परीक्षा नाही आहे, ही आपली एकंदर परीक्षा आहे. आत्तापर्यंत आपण जे काही कमावलं आहे ज्ञान त्याची ही सरळसोट परीक्षा असणार आहे. त्यामुळं आपण स्वतःच्या नोट्स ठेवा आणि त्या तुम्हाला नेहमीसाठी उपयोगात ठरतील. दुसरी गोष्ट, विषयांची निवड आपण जे करतो आहोत, वेगवेगळे विषय आपण शिकलेलो आहोत, एवढं लक्षात घ्या की नक्कीच वेगवेगळ्या भूमिकांमधून पशुधन विकास अधिकारी म्हणून आपण जेव्हा काम आपलं बजावणार आहोत त्यावेळेस आपल्याला जे आपण ज्ञान कमावलं आहे त्याचं अप्लाइड, त्याचं अप्लिकेशन्स, त्याची उपयोगिता या आस्पेक्टनी, या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे तुम्ही जर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या तर तुम्हाला 3-4 पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये सहज दिसून येतील. काही प्रश्न जे असतात ते सरळ सिंपल असतात की ज्याचं 1 लाईन आन्सर असतं. तर असे काही सरळ प्रश्न असतात. काही वेळेस स्पर्धेची तीव्रता लक्षात घेता काही संमिश्र प्रकारचे प्रश्न असतात की 3-4 पद्धतीचे प्रश्न एकत्रित करून असे कंपोजिट केलेले प्रश्न असतात. काही तुमची बौद्धिक क्षमता लक्षात घेण्यासाठी तार्किक स्तरावरचे काही प्रश्न असतात, ज्याला आपण लॉजिकल म्हणूयात, किंवा काही ॲनालिटिकल, विवेचनात्मक काही प्रश्न असतात. तर MPSCचे आपण जर काही दुसऱ्याही विषयांचे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर अशा पद्धतीचं एक संरचना या प्रश्नपत्रिकांची असते, जेणेकरून अभ्यासामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तेवढ्या ठराविक वेळेमध्ये कसे व्यवस्थित उत्तरं आपण निवडू याची एक चाळणी त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून आपण सुद्धा अभ्यास करताना अशा पद्धतीचे जे काही कोर एरियाज आहेत ते लिस्ट आऊट केले पाहिजेत. आणि खरं म्हणजे आपल्यामधल्या बऱ्याच लोकांचं मध्यंतरीच्या 1-1.5 वर्षात 2 वर्षाचा जो लॉकडाऊनचा पिरियड आलेला होता त्यामुळे कदाचित आपल्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमधले काही विषय आपले कमकुवत राहिले असतील. तर ही सुवर्ण संधी आहे, आपण त्या विषयांचा अभ्यास आपण झपाट्यानं करायला पाहिजे. आता काही मुलं MVSCला आहेत किंवा MVSC नुकतेच झालेले आहेत, तर त्यांच्याकडं सक्षम असं एक स्वतःच्या सब्जेक्टचं ज्ञान नक्कीच आहे. ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ती त्यांचं स्ट्रॉंग पॉईंट आहे, स्ट्रेंथ आहे. ज्या लोकांना अनुभव आहे, कदाचित ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर काही कंपनीज जॉईन केल्या असतील, कुठे काही ऑर्गनायझेशन जॉईन केलेल्या असतील, किंवा शासकीय निमशासकीय पातळ्यावर वेगवेगळ्या पदांवर ते काम करत असतील, तर आपण सुद्धा असं समजू नये की आपण जे फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांच्या तुलनेत आपण प्रवाहाच्या मागे पडलो आहे. तर तुमच्याकडं सर्वात सक्षम असं हे आहे की तुम्ही अनुभव तुमच्या गाठीशी आहे. त्यामुळं फील्डमध्ये काय अडचणी आहेत याची जाण नवीन विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला अधिक आहे. त्यामुळं तुम्ही डोळसपणे कुठले विषय आपल्याला लसीकरण असतील, काही रोग नियंत्रण असतील, किंवा काही सर्जिकल ऑपरेशन्स असतील, काही योजनांची अंमलबजावणी असेल, तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला बऱ्यापैकी आकलन आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा थेरॉटिकल आस्पेक्टनं न जाता प्रॅक्टिकल आस्पेक्टनं जाण्याचं एक फार मोठं तुमच्यापाशी स्ट्रेंथ आहे. अनेक काही विद्यार्थिनी असतील की ज्या कदाचित काही कंपनीजमध्ये, काही ऑर्गनायझेशनमध्ये, किंवा कदाचित गृहिणी म्हणून काम करत असतील, तर त्यांनीसुद्धा हताश होण्याची गरज नाही. कुठेही आपण प्रवाहाच्या मागे पडलो आहे असं भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण मुळात महिला ज्या आहेत तर त्या एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या सायमल्टेनियसली त्या बेअर करू शकतात, सक्षमपणे सांभाळू शकतात. घर असो, कुटुंब असो, मुलं बाळं असो आणि नोकरी असो, अशा 3-4 जबाबदाऱ्या ॲट अ टाईम त्या लिलया पार पाडू शकतात. म्हणून तुमची स्ट्रेंथ अशी आहे की तुमच्यापाशी खंबीर असं मनोबल आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे काही काम करत असाल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी असाही निर्णय घेतलेला होता किंवा आहे की ते नोकरी सोडायची आणि 2-3 महिने घरी राहून किंवा अभ्यासिकेमध्ये आपण अभ्यास करत राहायचं, कारण ही संधी पुन्हा येणार नाही. नक्कीच संधी पुन्हा जरी येत नसेल
तरी पण हा त्याच्यावरचा तोडगा नाही आहे. मित्र हो, आपण आपलं जे रुटीन दैनंदिन जे काम आहे ते सोडून आपण केवळ अभ्यास असं न करता अतिशय खिलाडू वृत्तीनं आपण आपलं कामकाजही सांभाळा, आपलं जे काही नोकरी असेल तीही सांभाळा आणि आपलं ह्या अभ्यासाचंही नियोजन करा. कारण ही पद्धती, ही जी परीक्षा आहे ही खरं म्हणजे ती काही फक्त त्या पदापुरती मर्यादित नाही, तर तुमची ती मानसिक चाचणीसुद्धा आहे. म्हणून कारण तुम्ही क्लास 1 या पोस्टसाठी तुम्ही अपिअर होत आहात. वर्ग 1 प्रथम वर्गाचे राजपत्रित अधिकारी म्हणून जर तुम्हाला उतरायचं असेल फील्डमध्ये, तर आपल्याला कल्पना आहे की तुमची मानसिकतासुद्धा तेवढीच कणखर असणं अपेक्षित आहे. त्याशिवाय दैनंदिन जे काही वेगवेगळे चॅलेंजेस, आव्हानं येत असतात ते सुद्धा सांभाळण्याचं हातोटी तुम्हाला असणं अपेक्षित आहे आणि ही कामातूनच येणार आहे. त्यामुळं आहे ते काम सोडून आपण कृपया करून केवळ अभ्यास एका अभ्यास अशा नादाला लागू नका. कारण परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी काल जरी समाप्त झालेला असला तरी पुढील निवड परीक्षा स्क्रीन टेस्ट केव्हा शेड्यूल करण्यात येईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. साधारणतः 5-6 महिन्यांचा, 4 ते 6 महिन्यांचं अंतर असू शकतं. परंतु आज खात्रीलायक आपण जोपर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर काही माहिती जोपर्यंत जाहिरात प्रस्तुत केल्या जाणार नाही या संदर्भाची, तर तोपर्यंत आपण तुर्तास अनएम्प्लॉईड न राहता आपण आपलं काम सांभाळून याला पुढे नेऊया. खरं म्हणजे आपल्या ह्या ग्रुपवर गेल्या 7-8 वर्षांपासून आपण हा ग्रुप सुरू ठेवलेला आहे. जे मुलं LDO होतात ते सिलेक्शन झाल्यावर तो ग्रुप सोडून नवीन मुलं याच्यामध्ये ॲड होतात आणि नक्कीच मला या प्लॅटफॉर्मवर अनेक माझे सिनियर प्राध्यापक वृंद आहेत, विद्यापीठातले अधिकारी आहेत, त्याशिवाय काही सहकारी आहेत आणि जे LDO होतात मित्रमंडळी ह्यांचंसुद्धा मला याच्यामध्ये सहकार्य लाभतं. त्यामुळं ह्या ग्रुपच्या माध्यमातून चालू घडामोडी असतील किंवा माहिती अधिकार असेल किंवा काही तांत्रिक विषयांचं मार्गदर्शन असेल, हे आपण या ग्रुपमधून अव्याहत चालू ठेवणार आहोत. मुलाखत बद्दलसुद्धा जर कदाचित आपल्याला अनेक जागा असल्यामुळे जागांची संख्या जास्त, पदांची संख्या जास्त आणि कदाचित अर्जदारांची संख्या कमी असेल, तर आयोगाने जर मुलाखतीचा निर्णय घेतला तरी देखील मित्र हो, आपल्याला आपल्या स्वतःच्या विषयाचं ज्ञान, पदवीच्या विषयांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून त्या अनुषंगानं का होईना आपण आपल्या सर्व विषयांचं एकदा रिव्हिजन, उजळणी करायला हरकत नाही. मुलाखत ही तुमची व्यक्तिमत्वाची चाचणी आहे, तर स्क्रीन टेस्ट ही तुमची ज्ञानाची चाचणी आहे. आपल्याला दोन्ही चाचण्यांसाठी सज्ज राहायचं आहे. मुलाखत ही व्हायवा परीक्षा नाही आहे. तुमचं व्यक्तिमत्व त्यामध्ये पडताळलं जातं. तुम्ही वागता बोलता कसं, तुमची देहबोली कशी आहे, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का, तुमची मांडणी मुद्देसूद आहे का, अशा पद्धतीचं तुमचं संवाद कौशल्य आहे का. कारण तुम्ही शासनाच्या योजनांना, शासनाच्या भूमिकेला जनमानसामध्ये, पशुपालकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये मांडत असता आणि त्या दृष्टीनं तुम्ही सक्षम आहे की नाही यासाठी या परीक्षा, मुलाखती होऊ घातलेल्या आहेत. म्हणून आजच्या या अनुषंगानं मी आपल्या ह्या ग्रुपवरून एवढं सांगू इच्छितो की आपण कुठेही हताश होऊ नका, नकारात्मक राहू नका. आपण शक्यतोवर आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जो काही अभ्यास केला असेल त्या संदर्भात चर्चा करा, जेणेकरून तुमचं चर्चेतून सुद्धा विषयाची मांडणी, विषयाचं आकलन आणि अभ्यासाचा झपाटा हा वाढेल. त्याचबरोबर कुठल्याही ज्या काही आपण खोट्या बातम्या म्हणूयात किंवा अफवा म्हणूयात याच्यावर लक्ष देऊ नका. आपल्याला जो फोकस आहे, आपल्याला जी माहितीचं अधिकृत सोर्स आहे तो MPSCचं संकेतस्थळ आहे. त्यामुळं त्याच्यावर प्रकाशित होणारे अधिसूचना असतील, परिपत्रक असतील, हीच आपल्यासाठी प्रमाण मानायचे आहेत. कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नका आणि आपली जे काही आपण आत्तापर्यंत मेहनत करत आलेलो आहोत त्याची अतिशय सुंदर अशी सुवर्णसंधी आपल्याला आहे. त्याचं हे आपल्या ज्ञानाचं आपल्याला आविष्कार या आपल्या पदाच्या भूमिकेतून करायचा आहे. म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यापुढेही आपण वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याशी मी संवाद साधत राहील. धन्यवाद.